भंडारा शहर में डिज्नीलैंड मेले का शुभारंभ। भंडारा की जनता के लिए मनोरंजन हेतु फिर से एक बार डिज्नीलैंड मेला राजीव गांधी चौक गणेश हाई स्कूल ग्राउंड में विविध झूलों के साथ जैसे ब्रेक डांस, आकाश झूला, ड्रैगन ट्रेन, नाव झूला, बच्चों के लिए एक से बढ़कर एक झूले। तो देर ना करे जाए, डिज्नीलैंड मेला शाम 6 बजे से रात 10 तक गणेश हाई स्कूल ग्राउंड में राजीव गांधी चौक भंडारा। भंडारा जिल्ह्याच्या जांब येथील झलकराम बोरकर शेतकऱ्याचे संपूर्ण गोबी पीक खराब झाले आहे। सिजेंटा कंपनीने त्यांची फसवणूक केल्याने आता शेतकरी संकटात सापडला आहे। भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा आहे। येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात धान शेती लागवड करीत आहेत। मात्र धान शेती परवडत नाही म्हणून अनेक शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळले आहेत। मोहाडी तालुक्यातील जांब येथील झलकराम बोरकर यांच्याकडे वडिलोपार्जित 10 एकर शेती आहे। त्यामुळे त्यांनी 2 एकर शेतीमध्ये फुलगोबी लागवड करण्याचे ठरविले व मौदा येथील नर्सरी मधून सिजेंटा कंपनीचे टेट्रिस वाणीचे 33,000 रुपयांची 33,000 झाडे खरेदी करून आणली व लागवड देखील केली। आता फुलगोबीला फुल आला व बाजारात विक्रीकरिता नेणार अशातच फुलगोबी खराब होऊ लागली। याची माहिती शेतकऱ्यांनी सिजेंटा कंपनीला देखील कळविली। कंपनीचे कर्मचारी आले पण फुलगोबी वातावरणामुळे खराब झाल्याचे त्यांनी सांगितले। पण आजूबाजूच्या शेतकऱ्यांची गोबी वातावरणामुळे खराब झाली नाही, मग माझी का, असा प्रश्न शेतकऱ्यांनी केल्यावर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तुमच्याशी जे बनते ते करा असं उत्तर शेतकऱ्यांना दिला। त्यामुळे शेतकऱ्यांचे 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। आता शेतकऱ्यांनी कंपनीवर गुन्हा दाखल करून योग्य मोबदला द्यावा अशी मागणी कृषी विभागाकडे तक्रार करत केली आहे। माझ्याकडे सिजेंटा कंपनीची टेट्रिस ही फुलगोबी लागवड केली होती आणि ती नर्सरीतून 33,000 झाडं आणले मौदा शाही नर्सरीमधून। तर ती टेट्रिस ही गोबी लागवड केली होती। ही गोबी काळे चिट्टे येऊन पूर्ण खराब झाली आणि आम्ही त्या कंपनीवाल्याला बोलवलं की माझी गोबी ही खराब झाली। तर ते म्हणत का आमच्या काही नाही, धुवारीमुळे खराब झाली। तर आमच्याकडे दुसरी पण लागवड होती फुलगोबी व्हाईट पर्ल, त्या गोबीला काहीच असर पडलं नाही, धुवारीमुळे ही खराब नाही झाली। ती कंपनीचाच फॉल्ट आहे। सिजेंटा कंपनीची टेट्रिस ही गोबी 2 एकरात 33,000 झाडं लागवड केली होती। त्यात 5% पण चांगली निघाली नाही आणि पूर्ण 2 एकरातील गोबीची नुकसान झाली आहे। तरी 4 लाख रुपयाचं माझी मागणी केली, कृषी अधिकाऱ्यांकडे गेलो होतो आम्ही। तर ते म्हणतात का आम्ही काही करू शकत नाही। कंपनीवाले म्हणतात तुम्हाला कुठं काय करायचं आहे, केस करायचं आहे ते तुम्ही करत बसा, आमचं काही नाही, ते धुवारीमुळे खराब झाली आहे म्हणतात। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।